चला मंडळी, आज आपण करणार आहोत लपथप चिकन मसाला। एकदम साधी, सोपी आणि कुकरमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आणि चव अशी भन्नाट की एकदा तुम्ही या पद्धतीने चिकन मसाला बनवलात तर तुम्हाला दुसरी कुठलीही पद्धत आवडणार नाही, हे मी अगदी 100% खात्रीपूर्वक सांगते। इथं मी 2 किलो बॉयलर चिकन स्वच्छ धुवून त्याचे हे असे मध्यम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत। आज आमच्याकडे छोटीशी पार्टी असल्यामुळे एवढं जास्तीचं चिकन आणलेलं आहे। आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी यात घातलेलं आहे 1 टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद, 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। ही पेस्ट करण्यासाठी मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतला। 1 टेबलस्पून चिकन मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरलात तरीही चालेल। 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 3 टेबलस्पून ताजं दही घातलेलं आहे। दही अजिबात आंबट नसावं। दही घातल्यामुळे चिकन छान मुरतं आणि मऊसर होतं। तुम्हाला दही घालायचं नसेल तर त्याऐवजी 1 ते 2 टेबलस्पून लिंबाचा रस घातलात तरीही चालेल। सगळं छान मिक्स करून कमीत कमी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। अर्धा ते 1 तास ठेवलं तर अधिक उत्तम। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक मसाला वाटून घेऊया। इथं मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत तरीही चालेल। हा कच्चा किस आहे, भाजलेला नाही। पाणी न घालता हे छान मऊसर वाटून घेतलं। अर्धा तास होऊन गेलेला आहे। आपण चिकन फोडणीला घालूया। त्यासाठी इथं मी ट्रायप्लायचा 4 लिटरचा कुकर गॅसवर ठेवलेला आहे। त्यात घातलंय 3 टेबलस्पून तेल। तेल चांगलं गरम झालं की यात घालायची आहेत 2 तमालपत्राची पानं आणि बारीक चिरलेला कांदा। इथं मी 5 मोठे कांदे भेळसाठी आपण जसे बारीक चिरतो ना तसे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा 1 मिनिटभर परतून झाला की त्यात घालायचं आहे 1 टीस्पून मीठ आणि पाव टीस्पून हळद आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं कांदा छान परतून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटं कांदा परतल्यानंतर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि हा असा छान मऊ होतो। आता गॅसची आच मंद करून सुक्या खोबऱ्याचं वाटण घालूया आणि 2 मिनिटं परतून घेऊया। सुकं खोबरं न भाजता तयार केलेल्या या कच्च्या वाटणाचा एक वेगळाच सुंदर असा फ्लेवर मसाल्याला येतो। आता आपण यात घातलेली आहे 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पूड। याने चिकनला रंग सुंदर येतो आणि 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला। मसाले तळाला करपू नयेत म्हणून पाव कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान परतून घ्यायचंय। मसाले परतताना मला थोडं जड वाटतंय आणि मसाले तळाला लागतील असं वाटतंय, त्यामुळे मी आणखीन अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे अजून 1 मिनिटभर परतून घेऊया। झाकण ठेवून मंद आचेवर मसाल्याला 2 मिनिटांची एक वाफ काढायची आहे। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला आणखीन छान रंग आलेला आहे। मसाला खमंग परतला गेलेला आहे। घरभर मसाल्याचा मस्त सुगंध सुटलाय। आता यात मॅरिनेट करून ठेवलेलं सगळं चिकन घालूया आणि मसाल्यासोबत मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। जसजसं चिकन यात परतलं जाईल तसतसं त्याला हळूहळू पाणी सुटेल। त्यामुळे मग चिकन शिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी घालावं लागणार नाही। अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि आता हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेऊया। यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर चिकन खूप जास्त शिजून त्याचं मेण होऊन जाईल। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, 2-3 हिरव्या मिरच्या घालूया आणि झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी करूया। कुकरची 1 शिट्टी होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे चिकनला आणि मसाल्याला रंग सुद्धा छान आलेला आहे। मी पुन्हा एकदा कुकर मंद आचेवर गॅसवर ठेवलाय आणि आता आपण यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया। अगदी हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता चिकनला कशी छान लपथप ग्रेव्ही झालेली आहे आणि चिकन कसं शिजलंय हे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। हे बघा, अगदी आतपर्यंत कसं रसरशीत आणि ज्युसी दिसतंय। ओव्हर कुक्ड झालेलं नाही किंवा कच्चही राहिलेलं नाही। या स्टेजला मसाल्याची थोडी टेस्ट करून तिखट मीठ ऍडजस्ट करा। तुम्हाला जर आणखीन पातळ चिकन हवं असेल तर थोडंसं गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा। असा हा थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला गरमागरम चिकन मसाला पोळी, पुरी, भाकरी, पराठा कशाबरोबरही छान लागतो। तुम्हाला पार्टीसाठी किंवा पाहुण्यांसाठी झटपट होणारा एखादा चिकनचा वेगळा प्रकार करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।